अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये भयंकर वाद सुरू आहे. अमेरिकेनं इस्रायलच्या मदतीनं इराणवरती मोठे लष्करी हल्ले केले आहेत आणि या वादाचं मूळ कारण काय? अण्वस्त्र. आणि याला प्रत्युत्तर देत इराणनं संपूर्ण आखाती प्रदेशावरती हल्ले करण्यास सुरुवात केली. सौदी अरेबिया, कुवेत, बहारी, जॉर्डन, कतार, इराक या देशांमध्ये सध्या इराणचा मिसाईलचा मारा सुरू आहे. पण यामध्ये प्रश्न असा आहे की जर युद्ध इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू होतं तर मग इराण बाकीच्या देशांवरती मिसाईल्स का टाकतंय? याची कारणं काय आहेत ते पाहूयात. तर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिका. इराणनं डागलेल्या प्रत्येक ठिकाणी अमेरिकेचं लष्कर आहे, ज्याला अमेरिका मिलिटरी बेस असं म्हणतात. अमेरिका काय करते की त्यांचा जो मित्र देश आहे त्या प्रत्येक देशामध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांचे लष्करी तळ म्हणजे अमेरिकेचे एक मिलिटरी बेस उभं करत आहे. हे मिलिटरी बेस म्हणजे त्या देशांमधला एक भूभाग असतो की जो अमेरिकेच्या ताब्यात असतो. तिथे अमेरिकेचे सैन्य तसेच शस्त्रास्त्र आणि विमानं असतात. म्हणजे जगभरामध्ये कुठेही जर आपल्याला गरज पडली तर हे लष्कर तिथे अवेलेबल असावं यासाठी ही व्यवस्था असते. मात्र इराणनं जे मिसाईल्स डागले ते मिलिटरी बेसला टार्गेट करून. मात्र प्रॉब्लेम असा झाला की जे मिलिटरी बेस आहेत ते त्या देशांच्या प्रमुख शहरांच्या आसपास आहेत किंवा मग समुद्र मार्गावरती नियंत्रण ठेवण्यासाठी असणाऱ्या बंदरांच्या जवळ आहेत. आणि मग या देशांमधील मोठमोठी नागरी विमानतळ असतील, बुर्ज खलिफा सारख्या मोठ्या इमारती असतील किंवा मग सर्वात मोठी ऑइल रिफायनरी असेल, हे सगळं इराणी मिसाईल्सच्या टार्गेटवर आलं किंवा मग आणलं गेलं. आता दुसरं कारण शिया आणि सुन्नी वाद. आखाती देशांमध्ये शिया मुस्लिम आणि सुन्नी मुस्लिम यांच्यामध्ये मोठा वाद आहे. इराण आणि इराक हे दोनच देश शिया बहुल देश आहेत आणि बाकीचे हे सुन्नी बहुल देश आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या या मित्र देशांशी इराणचं तसंही काही जवळचं नातं नाहीये. त्यामुळे या इराणच्या हल्ल्याचं हे एक प्रमुख कारण आहे. आणि तिसरं कारण म्हणजे या सगळ्याचा संपूर्ण जगाला होणारा त्रास. महत्त्वाचे हवाई मार्ग तसेच जलमार्ग देखील बंद झालेत. त्यामुळे आयात निर्यात ही जवळपास ठप्पच झाली आहे. आणि आता जर हे युद्ध आणखी भीषण झालं तर या युद्धाचे चटके हे या युद्धामध्ये नसणाऱ्या देशांना देखील सोसावे लागणार आहेत. आणि मग इराणला संपूर्ण जगावरती अमेरिकेच्या विरुद्ध एक दबाव वाढवता येईल. नेतृत्वहीन देश एवढा मोठा शस्त्रसाठा घेऊन जगामधील 10 ते 12 देशांच्या विरुद्ध जर उतरत असेल आणि त्याला धर्म आणि बदल्याची जोड जर असेल तर याचे परिणाम काय होतील याची कल्पना देखील करवत नाही.